लातूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आज मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। तर यापुढे सुद्धा कुणबी नोंद सापडलेल्या बांधवांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे। प्रमाणपत्र मिळाल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंदही व्यक्त केलाय। दरम्यान आता विद्यार्थी आणि पालकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज लातूर जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 2 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लातूर जिल्ह्यातील 2 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचं जे वाटप आहे ते पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। मला सांग, काय भावना आहे आज तुला प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते? मी सध्या 11वीला आहे। मला राजेंद्रश्री भोसले यांच्या हस्ते हे सर्टिफिकेट मिळालं। मला आज खूप आनंद होत आहे, कारण खूप दिवसानंतर मनोजदादा जरांगे ह्या कुणबी मराठा आरक्षणासाठी झुंजत होते। त्यांचे मी मनापासून आभार मानते की मला हे कुणबी सर्टिफिकेट आज भेटले। बाकी देखील पालक आहेत। मला सांगा, तुम्हाला आज कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते हे पालकमंत्री शिवेंद्रराजेंच्या हस्ते, काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला हे कुणबी प्रमाणपत्र भेटले याचा खास आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि त्यातलं अभिनंदन आम्हाला आभार मानायचे आहेत मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचं, की बाबा त्यांच्यामुळे आम्हाला कुणबी असूनही आम्हाला इतके दिवस मिळत नव्हतं, पण आता आम्हाला त्यांच्या अनुषंगाने आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे आम्हाला मिळालेलं आहे। माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी मला फी सवलती इतके दिवस मिळत नव्हत्या शाळेसाठी, आता त्या सवलती मला माझ्या लेकरांसाठी भविष्याच्या ह्याच्या करण्यासाठी मला चांगलं झालेलं आहे। मला आनंद वाटत आहे। एकूणच जर पाहिलं तर कुणबी प्रमाणपत्र या पालकांना मिळाले आहेत, विद्यार्थ्यांना मिळाले आहेत। हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी सापडली आणि त्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्यातील 2 पालकांना प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले। संदीप भोसले, सामटीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।